गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजचा व्लॉग हा सकाळपासूनच सुरू झालेला आहे, कारण मी आलेली आहे माझ्या माहेरी. अधिक महिन्याच्या शुभ कार्यक्रमासाठी घरात खूप छान तयारी आणि उत्साह सुरू आहे. माझा या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. त्यामध्ये मी अधिक महिन्याबद्दल काही खास गोष्टी आणि माहिती शेअर केलेली आहे. आणि आज अत्यंत महत्त्वाचे पाहुणे देखील येणार आहेत, त्यामुळे असं पाट आणि पाणी भरून ठेवलं जातं. ही आमच्याकडली एक सुंदर परंपरा आहे. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी याला खूप महत्त्व दिलं जातं. तर आज मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराचा असा छोटासा होम टूर देणार आहे. हा आहे माझ्या घराचा सुंदर हॉल, म्हणजेच आमचा छोटासा लिव्हिंग रूम. माझं साधंसं छोटंसं घर, जिथे माझं बालपण खूप मजेत आणि सुंदर आठवणींमध्ये गेलेलं. हे माझं माहेर जरी असलं तरी या घराच्या एकूण एका गोष्टीमध्ये माझा विचार राहतोच. कारण मुलगी कितीही मोठी झाली तरी तिचं मन कायम तिच्या माहेरशी जोडलेलं असतं. मुलीची आवड, तिच्या छोट्या छोट्या सवयी, या सगळ्या गोष्टी माहेरच्या घरात कायम जपून ठेवल्या जातात. या घराचं इंटेरियर खूप सिंपल आणि मनाला शांत वाटेल असंच ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक कोपऱ्यात आपुलकी आणि सुंदर आठवणी भरलेल्या आहेत. सोबतच घराची कलर थीम क्रीम शेडमध्ये ठेवलेली आहे, त्यामुळे घर अजूनच शांत, एलिगंट आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. तर हा आहे माझा छोटासा डायनिंग एरिया. घरातली सगळी माणसं एकत्र बसून गप्पा मारत, हसत आणि प्रेमाने जेवण करणारी ही माझी खूप आवडती जागा आहे. आणि घरातल्या सगळ्यात महत्त्वाची आणि मनाला शांत वाटणारी जागा म्हणजे आमचं देवघर. दिवसाची सुरुवात आणि शेवट इथूनच होतो, त्यामुळे या जागेशी एक वेगळी श्रद्धा आणि आपुलकी जोडलेली आहे. तर हा व्ह्यू आहे माझ्या रूममधल्या ड्रेसिंग टेबलचा. मी माझी रूम डेकोरेट कशी केलेली आहे तुम्हाला मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. इथे अधिक महिन्याचे सगळे हे गिफ्ट्स ठेवलेले आहेत. अधिक महिन्याच्या पाहुणचाराची पूर्ण तयारी झालेली आहे. अधिक महिन्याच्या पावणसारात बनवले जाणारे हे पारंपरिक पदार्थ म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि प्रेमाची खास ओळख. प्रत्येक पदार्थामागे परंपरा, आपुलकी आणि घरच्यांच्या हाताची सुंदर चव दडलेली असते. अधिक महिन्याच्या पावणसारात पुरणपोळीचं खास महत्त्व असतं. गरमागरम तुपासोबत खाल्ली की तिची चव अजूनच खास वाटते. घरभर पसरलेला पुरणपोळीचा सुगंध म्हणजे सणाची खास ओळखच असते. तर मस्त तयार केलेलं हे अधिक महिन्याचं खास सुंदर दुपारचं जेवण सगळ्यांनी खूप आनंदाने आणि मनापासून एन्जॉय केलेलं आहे. आजचा पूर्ण दिवस असाच आनंदात आणि घरच्यांसोबत एन्जॉय करण्यात गेला, त्यामुळे मी जास्त काही शूट करू शकले नाही. अधिक महिन्यात जवायांचं मानपान, पाहुण्यांचं आदरातिथ्य आणि दानधर्म याला खूप महत्त्व दिलं जातं. ही फक्त परंपरा नसून प्रेम, आदर, आपुलकी जपण्याची सुंदर पद्धत आहे. घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं जातं आणि आनंदाने दानधर्म केला जातो. तर सगळ्यांनी खूप प्रेमाने गिफ्ट वगैरे दिले. मलाही आज खूप छान छान गिफ्ट मिळाले आहे. ते मी तुम्हाला थोड्या वेळात नक्कीच दाखवणार आहे. तर हे आहे माझं खास गिफ्ट. हे मला मम्मी आणि पप्पांकडून प्रेमाने मिळालेलं आहे, म्हणजेच त्यांच्याकडून दिलेला मान आणि आशीर्वाद आहे. आईवडिलांकडून मिळालेला हा मान म्हणजे फक्त एक भेट नसते, त्यामागे त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि कायम साथ देण्याची भावना दडलेली असते. मुलगी कितीही मोठी झाली तरी आईवडिलांसाठी ती कायमच लाडकी असते.
तुम्ही ती बघू शकता. ही साडी मला माझ्या मम्मीने दिलेली आहे गिफ्टमध्ये. माझ्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक सुंदर साडी ॲड झालेली आहे आणि खास गोष्ट म्हणजे ही साडी फक्त कपडा नाही तर त्यामागे खूप प्रेम आणि सुंदर आठवणी जोडलेल्या आहेत. तर हा बघा पिहूचा सुंदर ड्रेस, तो तिला तिच्या नानांकडून खूप प्रेमाने मिळालेला आहे. छोट्या छोट्या गिफ्ट मागचं प्रेमच सगळ्यात जास्त खास वाटतं. तुम्हाला माझा हा आजचा माहेरचा होम टूरचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.